आजपर्यंत कळत नाही की मी इथं कशासाठी आहे. आम्ही स्वातंत्र्याच्या कवितेसारखं करतो. सोमवारी जन्माला येतो, मंगळवारी मोठे होतो, बुधवारी आमचं लगीन होतं, गुरुवारी पोरं होतात, शुक्रवारी आम्ही आजारी पडतो, शनिवारी काहीतरी मरून जातो. स्वतःच्या स्वार्थाभोवती आम्ही जगत राहतो. आम्ही अण्णांचा विचार करतो. मी म्हटलं की कॉन्फिडन्स नंतर दुसरी गोष्ट अण्णांची होती की जात पात धर्माच्या पलीकडचा माझा वेळ शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असला. अण्णांनी हॉस्टेल तयार केलं होतं. त्या हॉस्टेलमध्ये सगळ्या जाती धर्माची पोरं एकाच खोलीमध्ये राहायची. त्याच्या अगोदर शिक्षणाचा प्रयोग केला होता. छत्रपती शाहू महाराजांनी केला होता. त्यावेळेला जातीच्या भिंती खूप अभेद्य होत्या आणि म्हणून शाहू महाराजांनी हॉस्टेल्स बांधली, ती वेगवेगळ्या जातीची बांधली. पण अण्णांनी हॉस्टेलच्या एका रूम मध्ये सगळे जण. महात्मा गांधींनी भेट दिली त्यावेळेला ते असं म्हणताय, महात्मा गांधी कर्मवीरांना, अण्णा मी माझ्या साबरमतीच्या आश्रमामध्ये जात पात न संपू शकलो नाही, पण तुम्ही शिक्षण संस्थेच्या हॉस्टेलमध्ये संपू. आणि आज सुद्धा मी आमच्या आजूबाजूला बघितलं तर जातीच्या भिंती पुन्हा एकदा उभ्या राहिल्या. अस्मिता म्हणजे आम्ही 7वी 8वीच्या पोरांना जर कागदाची खेळणी तयार करायला लावली तर आपापल्या जातीचा कदर रातचं लेकरू उचलत आहे. इतक्या जातीच्या भिंती आम्ही गडद करून टाकल्या. आम्ही माणूस म्हणून जगायला तयार आहे, पण अण्णा आपल्या लेकरांना माणूस म्हणून जगण्याची दीक्षा देतो.